नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशाच्या राजकारणामध्ये आजचा दिवस हा अतिशय मोठा आणि ऐतिहासिक ठरला, कारण सलग अनेक दिवस विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. अखेर त्यांना तो द्यावा लागला. नीट परीक्षा पेपर फुटी, परीक्षा व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि त्याविरोधात देशभर पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा देण्यात आला आणि त्यामुळे त्याचं महत्त्व सर्वाधिक आहे. बरं, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर मंतरपासून देशातील विविध शहरांपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज अधिक तीव्र होत होता. सरकारवर नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा दबाव वाढत होता. विरोधकांकडून सातत्यानं हल्लाबोल सुरूच होता. तर आंदोलनकर्ते राजीनामा द्या या एकाच मागणीवर ठाम होते. अशा परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नाहीये, तर देशातील विद्यार्थी आंदोलनाच्या इतिहासातील एक महत्वाचा राजकीय टप्पा मानला जातो. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानं विद्यार्थ्यांचा लढा संपणार आहे का, की ही फक्त सुरुवात आहे? परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकार कोणती ठोस पावलं उचलणार आहे? पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई कधी होणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सरकारचा डॅमेज कंट्रोल आहे की लोकशाहीतील जन आंदोलनाचा विजय? याच प्रश्नावरती आज न्यूज प्लॅनेटमध्ये चर्चा होणार आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, राजकीय परिणाम, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेसमोरील मोठी आव्हानं, अखेर सीजेपीच्या आंदोलनाला यश, या विषयावर धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सर्वात मोठं यश मिळालंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय. नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रधान यांनी आपला राजीनामा दिला, अशी मागणी सीजेपीनं केव्हाच लावून धरलेली होती. बरं, यासाठी गेल्या महिनाभरापासून सीजेपीचं आंदोलन सुरू होतं. अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सर्वच विरोधकांनी हा त्यांच्या आंदोलनाचा परिणाम असल्याचा दावा केलाय. सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश. मोदी सरकार आंदोलकांपुढे झुकलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. नीट पेपर फुटी प्रकरणी सीजेपीनं गेले महिनाभर जंतर मंतरवर उपोषण आंदोलन पुकारलं होतं. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सरकारसोबत झालेल्या 2 बैठकांमध्ये राजीनाम्याचा विषय लावून धरला, पण सरकार त्याबद्दल फारसं अनुकूल नव्हतं. तर दुसऱ्या बाजूला प्रधान यांची राजीनाम्याबद्दल कोणतीही तडजोड होणार नाही अशी ठाम भूमिका सीजेपीनं घेतली होती. यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. केंद्रात मोदींचं सरकार 2014 पासून आहे. त्या धर्मेंद्र प्रधान मोदींसोबत 12 वर्षे त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. गेल्या 3 टर्ममध्ये प्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात होते. सीजेपीच्या शिष्टमंडळाशी आज 3ऱ्या टप्प्यातील चर्चा सरकार शनिवारी करणार होतं. दुपारी 3:30च्या सुमारास बैठकीची वेळ ठरली होती. ही बैठक होण्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. प्रधान यांनी त्यांचा राजीनामा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात कामं करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. सोशल मीडियावर राजीनाम्याची घोषणा करताना प्रधान यांनी मंत्रिपदावरून पायउतार होण्यामागील कारणं देखील सांगितली. 20 लाखांहून अधिक विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. ती परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं होण्यास प्राधान्य दिलं. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांच्या साथीनं 21 जूनला पुन्हा यशस्वीरित्या परीक्षेचं आयोजन केलं. 16 जुलैला या परीक्षेचा निकाल लागला. त्यात अनेक गरीब आणि वंचित कुटुंबांमधील प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांना यश मिळालं. पण काही जबाबदार पदांवर बसलेल्यांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल केली. त्यामुळे मला दुःख झालंय असं प्रधान यांनी एक्स पोस्टमध्ये नमूद केलंय.
प्रधान यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय असल्याचं सांगितलंय. मोदी मंत्रिमंडळात राजीनामे होत नाही असं सांगितलं जात होतं. त्याच मंत्रिमंडळातील शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात सीजेपीला यश मिळाल्याचं दिपके म्हणाले. We have done it! We have done it! धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है. We have bloody done it! क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते. क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अन्यायाविरुद्ध ठामपणाने उभं राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे. हा देशातील युवा शक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. धुरळांनी हुकुमशहाला झुकवलेलं आहे आणि ज्या तरुणांना झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेला असं वागू नका. देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक है. हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई. बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया. धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा. ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है. हमारे देश में लोगों का जनतंत्र से भरोसा ही उठ गया था. लोगों को लगने लगा था कि सरकारें सुनती नहीं है. इतना बड़ा संघर्ष हुआ और अल्टीमेटली सरकार के अहंकार को झुकना पड़ा, जनता के सामने झुकना पड़ा. ये बहुत बड़ी जीत है, पूरे जनतंत्र की जीत है, डेमोक्रेसी की जीत है. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला. मात्र त्यांच्या राजीनाम्याने हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत या आंदोलनाच्या दरम्यान, हे सरसकट सर्व गुन्हे खारिज केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी देखील आमचं आंदोलन हे सुरू राहणार आहे आणि यासोबतच या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगानं देशाच्या पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी. या आमच्या राहिलेल्या ज्या 3 मागण्या आहेत, या 3 मागण्यांकरता आमचं हे आंदोलन यापुढे असे सुरू राहील. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत होता. कला, शिक्षण, मनोरंजन क्षेत्रातूनही तरुणांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला जात होता. हे आंदोलन संपवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली होती. तसेच सीजेपीच्या प्रतिनिधींनीही त्यांची भेट घेतली. वांगचुक यांच्या मागण्यानुसार कोणत्याही आंदोलक विद्यार्थ्यावर कारवाई करणार नाही, सर्व गुन्हे मागे घेऊ असं केंद्र सरकारनं सांगितलं होतं. तसेच नीट पेपर फुटीचा खटला हा जलद गती न्यायालयात चालवला जाईल असंही खुद्द पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलं होतं. या आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलंय. परंतु जंतर मंतर आंदोलन करत असलेल्या सीजेपीनं मात्र आंदोलन कायम ठेवत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली होती. प्रधान यांनी राजीनामा दिल्यावर विरोधकांनी ही लोकशाहीचा विजय असून हुकुमशाही विरोधात क्रांतिकारी जन्माला येऊ शकतात हे या आंदोलनानं दाखवून दिलंय. यापुढे मोदी, शहा यांनीही राजीनामे द्यावे लागतील असाही दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाय आणि सीजेपीच्या आंदोलनाला मिळालेलं हे यश आहे का, याच महत्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना, त्याचबरोबर भाजपचे नगरसेवक आणि मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांना, काँग्रेसचे नेते भाई जगताप आपल्यासोबत आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, त्याचे प्रवक्ता अखिल चित्रे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. अंजलीताई, आपल्यापासून सुरुवात करेल. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला न्याय मिळाला असं वाटतंय का? नक्कीच. मला कुठेतरी असं वाटतं की या देशात आत्ताच्या घटनेला परत लोकशाही जागृत झालीये असंच म्हणावं असं वाटतंय. कारण आता अभिजित असो, आशुतोष असो, सौरव असो, या सगळ्यांनी जो लढा उभा केला, ज्याला
सोनम वांगचुकांनी अतिशय महत्वाची अशी भूमिका त्यांच्या उपोषणा थ्रू त्यांनी जी केली, तर त्याच्यामुळे तो हळूहळू मोमेंटम बिल्डअप होत गेला. त्यांनी जी शांततापूर्ण आंदोलन केलं, उपोषण केलं. सोनम वांगचुकजींना तर खरंच मनापासून नमस्कार, कारण त्यांच्या इतक्या संयमी स्वभावामुळे हे आंदोलन हळूहळू मोठं होत गेलं आणि कुठेतरी लोकांच्या आतला जो म्हणजे लोकशाहीसाठी असलेला जो भाव आहे तो बाहेर निघाला आणि लोक तिथे पोचले. मी स्वतः दिल्लीला 2दा जाऊन आले, इथल्या मुंबईच्या आंदोलनात भाग घेतला. आपण हे का करतोय? आपल्याला काही कुठल्या एका पक्षाचं नाही, कारण मी नेहमीच म्हणते की सगळे पक्ष सेमच असतात, पण लढा हा जो आहे तो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आहे. आताच्या घटकेला काय झालंय, सगळ्यांच्या डोक्यात एक गची बाधा जाते. काँग्रेसच्या वेळेस त्यांच्या डोक्यात गेली, आता भाजपच्या डोक्यात गेली. तर ती जी गची बाधा आहे ना, ती कुठेतरी लोकांनी आता जिरवली आणि यांना कुठेतरी आता अकाउंटेबिलिटी या शब्दाचा अर्थ त्यांनाही कळायला लागलाय. आणि मी काही वेळापूर्वी ट्विट केलं की जसं आपल्या देशाचे प्रधानमंत्री म्हणाले की आता इंटरनेट वापरा, तुम्ही इंस्टाग्राम वापरा, कारण मुलांपर्यंत, यंग इंडियापर्यंत जर पोचायचं असेल तर इंस्टाग्राम किंवा पॅरलल सोशल मीडिया वापरणं गरजेचं आहे असं भाजपला जर वाटत असेल तर महत्वाचं म्हणजे हे सोशल मीडियाचा अगदी पॉवरफुल टूल आहे. हे सगळ्या मेनस्ट्रीम मीडिया म्हणजे रिपब्लिक, टाइम्स, अमुक तमुक, आज तक ही जी चॅनल्स आहेत त्यांना याच्यातनं धडा मिळाला पाहिजे की ह्याच्या पुढे लोकांनी आवाज उचलला की त्या आवाजाला महत्व दिलं पाहिजे. नाहीतर तुमची लोकांना गरज नाही. पॉवरफुल टूल म्हणून सोशल मीडिया सुद्धा तितकाच ताकदीने वापरला जाऊ शकतो. नक्कीच अंजलीताई, एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ज्या प्रकारचं भान राखण्यात आलेलं होतं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी तुमचा संवाद होता, काय नेमकं घडतंय यावरती बारकाईने तुमची देखील नजर होती. भाई जगताप यांच्याकडे जाईल मी. भाई, हा राजीनामा नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचं उदाहरण आहे की केवळ राजकीय दबावाचा हा परिणाम आहे? कारण फार हुरळून जाऊ नका अशा प्रकारची ज्यावेळेला प्रतिक्रिया येते त्यावेळेला नेमकं काय म्हणायचंय काँग्रेसला? नाही, आता असं आहे की सगळ्यात प्रथम हुकुमशहा प्रवृत्तीच्या माजलेल्या सरकारला लोकशाहीच्या माध्यमातून आणि गांधीजीने दाखवलेल्या रस्त्यावर अहिंसेच्या माध्यमातून लोकशाही जिंकू शकते हे या देशाच्या जेनझीने, देशाच्या तरुणांनी दाखवून दिलं. आणि लोकशाहीमध्ये हा अशा पद्धतीची प्रवृत्ती, हुकुमशाही प्रवृत्ती फार काळ चालत नाही, जगभरामध्ये चालली नाही, आपल्या देशातही चालणार नाही हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्याबरोबर मला अगदी मुद्दाम उल्लेख करावासा वाटेल, या विद्यार्थ्यांची नीटचे जे हे पेपरफुटी झाली त्याच्यावर सगळ्यात प्रथम जर कोणी आंदोलन उभं केलं असेल तर ते राहुल गांधींनी उभं केलं. हे गोष्ट नाकारता येणार नाही. ह्याला आता या गोष्टीला आता काही राजकीय कंगोरे असतील, प्रत्येकाचं राजकीय मत असेल आणि त्याचं स्वागत करू आपण, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हा एक प्रकारे गेल्या 12-13 वर्षामध्ये सुरुवातीचे 2-3 वर्ष जर सोडली त्याच्यानंतर एक भावना अशी निर्माण झाली देशातल्या सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये, काय चाललंय या देशामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये आज देशाचं भविष्य आणि खऱ्या अर्थाने भवितव्य निर्माण करणारी ही जी जनरेशन आहे ती अन्यायाच्या विरोधात उभी राहिली आणि त्यांनी ह्या देशाच्या माजलेल्या हुकुमशाह सरकारला झुकवलं, हा त्याचा अर्थ निघतो. आणि म्हणून मला याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन ऍड करावीशी वाटेल, ज्याचा उल्लेख अंजलीताईंनी सुद्धा केला की जे हे आहेत वांगचूक आहेत ते असतील, देशाचे शेतकरी असतील, कारण आपल्याला माहिती आहे की देशाचे शेतकरी सुद्धा ह्याच्यामध्ये सामील झाले, देशाचे माजी सैनिक असतील, अधिकारी असतील, देशाचे अॅडव्होकेट्स असतील, देशामधल्या अनेक संस्था जेव्हा या सगळ्या तरुणाईला त्यांनी पाठिंबा दर्शवला, एक वेगळ्या प्रकारचं एक संदेश
या लोकांना, विशेषतः ज्यांच्या मनामध्ये असं होतं की आम्ही हे सगळं मोडून काढू, तोडून काढू, म्हणून तुमचा सुरुवातीचा जो प्रश्न आहे की हा राजीनामा म्हणजे काहीतरी नैतिकता, ही जर नैतिकता दाखवायची होती तर ते जेव्हा बसले त्याच वेळेला त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी दाखवायला काय झालं होतं? बरोबर आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण सरकारकडून घेऊयात. आणि म्हणून सगळे प्रकार थकले, सगळ्या प्रकारचे ज्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली, ज्या काय प्रकार झाले आणि जे काही हिडीस घाणेरडे अगदी खालच्या दर्जाचे जे प्रकार झाले. बाई, तुमचा मुद्दा मला लक्षात आला. नवनाथ बन या संदर्भातलं उत्तर देऊ शकतील. नवनाथ बन, मला सांगा, हा सरकारचा डॅमेज कंट्रोल आहे की लोकशाहीतील जन आंदोलनाचा विजय म्हणून तुम्ही पाहता? अखेर सरकारला झुकावं लागलं असं सीजेपीच्या या सर्व आंदोलकांचं, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. नवनाथ बन, आपली बाजू. विशालजी, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी राष्ट्र प्रथम, पार्टी नंतर आणि व्यक्ती शेवटी हेच धोरण असतं. आणि याच धोरणातून धर्मेंद्र प्रधानजी यांनी आपला राजीनामा दिलाय. विद्यार्थ्यांच्या नावावर गेल्या काही दिवसात जंतर मंतरमध्ये जे गैरप्रकार करण्याचा प्रकार झाला, याला राजकीय वळण देऊन आंदोलन करण्याचा प्रकार केला, राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगसाठी या आंदोलनाचा गैरवापर करण्याचा प्रकार केला, त्या पार्श्वभूमीवर या देशामध्ये राजकीय अराजकता पसरू नये. काही लोक जाणीवपूर्वक या देशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, हे मागच्या 20 दिवसामध्ये आपण बघितलंय. त्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधानजी यांनी नेशन फर्स्ट या भूमिकेतनं आपला राजीनामा दिलाय. व्यक्ती महत्वाचा नसतो, देश महत्वाचा असतो, हीच भूमिका घेऊन धर्मेंद्रजी प्रधान यांनी राजीनामा दिला. खरं तर ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू झालं, विशालजी, हे आंदोलन विद्यार्थ्यांनी सुरू केलं होतं, परंतु आता क्रेडिट असं घेतलं जातं की राहुल गांधी यांनी सुरू केलं होतं. राहुल गांधी यांना लॉन्चिंग करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आणि त्यातलाच आणखी एक प्रयत्न की आतापर्यंत 99 निवडणुकीमध्ये राहुल गांधींना रिलॉन्च करून काही उपयोग झाला नाही, म्हणून या आंदोलनाच्या निमित्ताने राहुल गांधीला लॉन्चिंग करण्याचा एक प्रयत्न काँग्रेसकडनं निश्चित झाला. परंतु इथल्या देशातली तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. आपण बघताय की मोदीजींच्या आव्हानानंतर तरुणाईने देखील हे आंदोलन मागे घेतलंय. आमचा आक्षेप हेच आहे की ज्याला हुकुमशाही वगैरे हे जे भाषा वापरली जाते, ज्या काँग्रेसने आणीबाणी आणली ते खरे हुकुमशाही. ज्या काँग्रेसच्या काळामध्ये 150 पेपर फुटले होते परंतु एकाही मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, ती हुकुमशाही. आता विशालजी एकच मुद्दा सांगतो, पंजाबमध्ये फार्मसीचा पेपर फुटलाय. आता आम्हाला अभिजित दिपके आणि ही कॉक्रोच जनता पार्टी पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आता पंजाबमध्ये जाऊन कधी आंदोलन करतील याची वाट आम्ही बघतोय. कारण पंजाबमध्ये ज्या पद्धतीनं फार्मसीचा पेपर फुटलाय, 35 लोकांना तिथं ताब्यात घेण्यात आलंय, अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान तिथं झालंय फार्मसीच्या पेपरमध्ये. आता अपेक्षात आहे की अभिजित दिपके जसं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत त्याच पद्धतीनं तिथे जाऊन देखील आंदोलन करतील आणि आपण विद्यार्थ्यांच्याच बाजूने आहेत, आपला राजकीय अजेंडा नव्हता हे ते सांगण्याचा प्रयत्न करतील. परंतु कालच्या आंदोलनामध्ये जाणीवपूर्वक काँग्रेसने राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आणि हुकुमशाही बोलण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. कारण ज्यांनी आणीबाणी लादली, ज्यांनी या देशाला लुटण्याचं काम केलंय ते खरं हुकुमशाही होते आणि त्यांना घरी बसवण्याचं काम देशातल्या जनतेने केलंय आणि 2029ला देखील यांना घरी बसवण्याचं काम इथली तरुणाई आणि देशातील जनता करेल. कारण हुकुमशाही प्रवृत्ती कोणाची हे देशाने बघितलंय. बरं, हुकुमशाही या मुद्द्यावरती काँग्रेसचं काय म्हणणं आहे या विषयावरती मी भाई आपल्याकडे येणारच आहे. मात्र तत्पूर्वी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे देखील आपल्यासोबत आहेत. संजय सर, आतापर्यंतची सगळी प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली असेल. अखिल चित्रे देखील थोड्या वेळामध्ये आपल्याबरोबर जोडले जात आहेत. मात्र संजय सर, एका बाजूला ज्यावेळेला एवढं मोठं जन आंदोलन उभं राहतं, जेनझीज किंवा विद्यार्थी फार मोठ्या संख्येनं सगळ्यांसमोर येतात, त्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. प्रत्येक राजकीय पक्षानं या मंचाचा कसा वापर केला ते आपण सगळ्यांनी पाहिलं. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीनं स्वतःची पोळी कशी भाजून घेतलं हेही आपण पाहिलं. मात्र संजय आवटे सर, आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा नेमका काय असावा असं वाटतंय? कारण अजूनही 2 अटी आमच्या बाकी आहेत, त्या संदर्भात सरकारशी चर्चा, असे अनेक मुद्दे समोर येताना दिसतील. मूळ लक्ष तर सोमवारकडे आहे. कारण विधेयक ज्या वेळेला लागू करण्याचा वेळ येईल त्यावेळेला पुन्हा एकदा राजकीय पक्ष त्या ठिकाणी समोर येताना दिसतील. संजय आवटे सर. नाही विशाल, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नवनाथ बन पुन्हा तीच चूक करतायत जी सुरुवातीपासून
पुण्यामध्ये हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, तरुणांचं आहे. जे काही घडलं ते तरुणांनीच केलेलं आहे. त्यामुळे त्याचं श्रेय कुणी अन्य कुणी घेण्याचा काही मुद्दा नाही. पहिली चूक अशी झाली की तरुणांशी बोललं पाहिजे, डायलॉग केला पाहिजे विद्यार्थ्यांचे. तो केला गेला नाही. क्रमांक 1 आणि क्रमांक 2 कारण नसताना तो काँग्रेस, राहुल गांधी यांना मध्ये आणण्याचा काही संबंधच नव्हता. कारण हे आंदोलन प्रामुख्यानं सीजेपी तरुणाईचं होतं. तरुणाईच त्यामध्ये उतरलेली होती. आपण बघितलं की सोनम वांगचुकांनी उपोषण केलं. सोनम वांगचुकांनी उपोषण मागे घेतलं तरी सुद्धा तरुणाईचं आंदोलन सुरूच राहिलं. त्यामुळे त्याच्यामध्ये सोनम वांगचुकांचा सुद्धा त्या अर्थानं काही संबंध नव्हता. उपोषणामुळे त्याला एक नैतिक अधिष्ठान आलं वगैरे हा मुद्दा वेगळा. राहुल गांधी किंवा काँग्रेसनं त्यांना समर्थन दिलं असेल किंवा बळ दिलं असेल हा मुद्दा वेगळा. पण यापैकी कोणीही नसतं तरीही तरुणाईचं आंदोलन पुढे गेलं असतं. कारण हे आंदोलन तरुणांचं होतं हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. क्रमांक 1. पुढचा मुद्दा मला असं वाटतो की मुळामध्ये एकतर जे आपण मानत होतो म्हणजे खरं म्हणजे कुठल्याही पक्षाचे आपण असो नसो काही मुद्दाच नाही. अगदी आपण पालक असू, आपण समाजातले सजग घटक असू, आपण हे बघितलं पाहिजे की आपली पोरं पॉलिटिकल होत आहेत, एक राजकीय भूमिका घेत आहेत, त्याचा आनंद वाटला पाहिजे. म्हणजे साधारणपणे आपण असं मानत होतो की ही जी जनझेड आहे त्यांना काही पडलेलं नाही. ते आपल्या रील्समध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या सोशल मीडियामध्ये, आपला डेटा, आपला 4G, 5G, 6G, जिजर याच्यामध्ये ती मग्न आहेत असं आपण मानत होतो. पण पहिल्यांदा असं दिसलंय की नाही, ही पोरं त्यांच्या भवतालाबद्दल, त्यांच्या वर्तमानाबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल जागरूक आहेत आणि त्यासाठी जे एक राजकीय पर्याय निवडले पाहिजेत, राजकीय लढाई लढली पाहिजे. कारण बेसिकली एव्हरीथिंग इज पॉलिटिकल. राजकीय लढाई लढली पाहिजे याचं भान या मुलांना आहे हे मला फार महत्वाचं वाटतं. दुसरा भाग. तिसरं विषय बघा, या सगळ्या पोरांनी म्हणजे नेपाळमध्ये काय घडलं आपण बघितलंय, बांगलादेश, श्रीलंकेमध्ये काय घडलं आपण बघितलंय. त्याच्यामध्ये फरक असा आहे की ही पोरं संविधान घेऊन उभी होती. संविधान घेऊन उभी होती. ती गांधींचा उल्लेख करत होती, आंबेडकरांचा उल्लेख करत होती, ती भगतसिंगांचा उल्लेख करत होती. तुम्ही बघा म्हणजे ज्या पोलिसांनी लाठी हल्ला केला त्या पोलिसांना सुद्धा ही पोरं पिझ्झा बर्गर ऑफर करत होती. मला असं वाटतं किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्या पोरापोरींना झोमॅटो, स्विग्गीवर देशभरातनं पार्सल पाठवली जात होती. आपण जे पार्सल पाठवतोय तो कुठला पोरगा पोरगी खाईल हे माहिती नाहीये, जो खातोय त्याला कोणी पाठवलं हे माहिती नाहीये. अशा प्रकारे होत होतं. आणखी महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ही सगळी पोरापोरी इतके दिवस एकत्र होती, एकत्र राहत होती, एकत्र पावसात भिजत होती, ऊन वाऱ्यामध्ये होती, पण तरी सुद्धा पोरींना कम्फर्टेबल वाटत होतं. मुलींना कुठेही असं वाटलं नाही की एवढे मुलगी आहेत. या सगळ्या अंगाने जर विचार केला तर मला असं वाटतं की ही जनझेड किती सम्यक पद्धतीनं, सकारात्मक पद्धतीनं, संयमानं, धीरोदात्तपणे एवढं सगळं घडून सुद्धा, लाठी हल्ला वगैरे घडून सुद्धा कुठे हिंसा नाही, काही नाही, आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने ते जे करत होते, मला असं वाटतं की त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि ते जे म्हणतायत त्याला नीटपणे प्रतिसाद देणं हे फार आवश्यक होतं. ते खरं वेळीच व्हायला पाहिजे होतं. हा पतला एक तुम्ही जे म्हणताय की पुढे काय करायला पाहिजे, मला असं वाटतं की त्यांनी आता जे केलंय ते खूप महत्वाचं आहे. ते काही राजकीय मंडळी नाहीयेत, त्यांचा काही राजकीय पक्ष नाहीये, पण ज्या पद्धतीनं तरुणाई आता मांडते आहे, बोलते आहे, ते मुद्दे संसदेमध्ये पुढे येणं आणि त्याचं नीटपणे विद्यार्थ्यांच्या कल्याणाचं, शिक्षणाच्या आमूलाग्र बदलांचं अशा प्रकारचं एक धोरण तयार होणं याच्या अनुषंगाने पुढे पक्षाला काम करावं लागतं. संजय सर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. अखिल चित्रे आहेत त्यावेळेला आपल्याबरोबर. अखिलजी, काय आहे की या आंदोलनाचा एक भाग मुंबईमध्ये आम्ही पाहिला होता, उद्या दुसरा भागही पाहायला मिळणार आहे. मला एक सांगा अखिलजी, ज्यावेळेला आदित्य ठाकरे आणि अभिजित दिपके फोनवरून बोलतात काय, इकडच्या तरुणाईला आवाहन करतात काय, मात्र आज अखेर तो निर्णय झाला की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नीट पेपर फुटी प्रकरणाची जी चौकशी आहे ती अधिक निष्पक्षपातीपणे होईल असं वाटतं का? आणि पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी या सगळ्या गोष्टी बाजूला सारून देशाच्या भवितव्याकडे लक्ष आहे हे दाखवून देण्याची गरज आहे असं वाटतं का? अखिलजी. सर्वप्रथम तर मी सर्व युवकांचं, या देशभराचे जे जागरूक युवक आहेत आणि जेनझी, ज्यांना आपण जेनझी म्हणतो, आपल्याला असं वाटलेलं की आपण काही नवीन शब्द शिकलो, जेनझी, अल्फा जेनझी, परंतु आपल्याला त्यांनी नवीन आंदोलनाची पद्धत शिकवलेली आहे. नवीन पद्धतीत कशा प्रकारे सरकारला झुकवता येतं हे आपल्याला या आजच्या तरुण पिढीने दाखवलेलं आहे. आणि एक फक्त गोष्ट क्लॅरिटी देतो याच्यावर की हे आंदोलन आमचं नव्हतं. आम्ही फक्त त्यांना प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलं मुंबईत. कारण आपण पाहिलं की ज्या प्रकारे दिल्लीत लाठीचार्ज झाल्यानंतर मुंबईत ज्या प्रकारे विद्यार्थ्यांची धरपकड होत होती, ज्या प्रकारे त्यांना स्टेशनवरनं, बस स्टेशनवरनं, मेट्रोला उतरले की त्यांना आंदोलन स्थळी जायला देत नव्हते, तर फक्त त्याला पीसफुल प्रोटेस्ट करायला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो होतो. बाकी हा पूर्ण लढा आणि त्याचं श्रेय हे सगळ्या त्या तरुण विद्यार्थ्यांनाच जातो.
आणि आम्ही ह्याच्या आधी देखील म्हणालो होतो, आज परत एकदा सांगतो की याच्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही, कोणतंही राजकारण याच्यात नव्हतं. कितीही सत्ताधाऱ्यांनी सांगितलं याच्यात राजकारण होतं, तर याच्यात कोणतंही राजकारण नव्हतं. राजकारण होतं तर ते फक्त सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी, कारण त्यांना 20 दिवस लागले हे समजायला की एक व्यक्ती तिकडे उपोषणावर बसलेला आहे. आणि ज्या प्रकारे त्यांनी त्या सफेद कापडात जे काय आपल्या डेमोक्रेसीला गुंडाळायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर जे काय तीव्र सगळं उमटलं प्रतिसाद देशभरात, त्याच्यानंतर देखील ते असं पाहत होते की आज संपेल, उद्या संपेल, चालेल आपण चिरडून टाकू, हे आंदोलन काही नाही होणार. पण या जेनझीने हे दाखवून दिलं हे ना की ह्यांना झुकावंच लागेल. कितीही मोठा तानाशाह किंवा हुकुमशाह जरी असला तरी वेन द व्हॉइस ऑफ द नेशन इज ऑन द सेम पेज अँड द व्हॉइस ऑफ नेशन इज सेम, देन इव्हन द हुकुमशाह हॅज टू बेंड लाईक बेकिम. बरं, तुम्ही म्हणताय त्यावरती मी नवनाथ बनी यांची प्रतिक्रिया पूर्णपणे घेईलच. मात्र अंजलीताई, मला एक सांगा की एका महत्वाच्या मुद्द्यावरती आणि टप्प्यावरती आपण सगळे येऊन पोहोचलेलो आहे की देशातली नवीन पिढी काय घडवू शकते, कशा प्रकारची आंदोलनं होऊ शकतात आणि पुढच्या काळात याचे पडसाद वाढताना दिसतील. महत्वाचा टप्पा यासाठी, कारण सोमवारी संसदेमध्ये या संदर्भातल्या विधेयकाची चर्चा असेल, विधेयक लागू करणं असेल, एक नवीन रिफॉर्मेशन जे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय, त्या रिफॉर्मेशनच्या दृष्टीनं म्हणजे अजूनही आंदोलनाची धग शमली आहे का, तर मुळीच नाही. अजूनही धग कायम आहे. सोमवारी काय होतं त्यावरती पुढचं आंदोलनाची दिशा आणि दशा देखील ठरताना दिसू शकते. मला एक सांगा अंजलीताई, या महत्वाच्या टप्प्यावरती आल्यानंतर पुढे आपण सगळ्यांनी मिळून काय करायला हवंय, काय घडवायचंय आणि हे रिफॉर्मेशन सकारात्मक दृष्टीनं जाईल का? कारण अजूनही राजकीय पक्षांच्या भूमिका या अतिशय महत्वाच्या आहे आणि त्या सांभाळून दिल्या जात आहेत. कारण आजकालची जी जनता आहे किंवा जी जेनझी आपण म्हणतोय, जेनझीकडे सगळं डॉक्युमेंटेशन आहे आणि ते सर्व पद्धतीने, मग ते रील्सच्या फॉर्मॅटमध्ये आहे, बाईट्सच्या फॉर्मॅटमध्ये आहे, सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत आहे. अंजलीताई, आता मला असं वाटतं की या जेनझीनी एक महत्वाची गोष्ट काय दाखवली आहे की याच्या पुढे तुम्ही अकाउंटेबिलिटी आणणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही जिथे जिथे तुमची दादागिरी कराल, तुम्ही जिथे जिथे तुमची मगरुरी कराल, तिथे तिथे तुम्हाला आम्ही धडा शिकवणार, हे या आंदोलनात आता आपल्याला स्पष्ट दिसतं. म्हणजे त्याच्यात कुठेही म्हणजे जिथे जिथे आता सरकारला काय वाटायला लागलं होतं 12 वर्षात की आम्हाला कोणीच हलवू शकत नाही, आम्हाला कोणी प्रश्न विचारू शकत नाही, आमचा कुठलाही मंत्री राजीनामा देणार नाही. आता जसं नवनाथ बन म्हणाले की काँग्रेसच्या काळात कोणी राजीनामे दिले होते. नवनाथ बन, तुम्हाला मी करेक्ट करते, काँग्रेसच्या काळात पदोपदी राजीनामे झाले होते, पण तुमच्या काळात एकही राजीनामा झालेला दिसत नाहीये. प्रत्येक आंदोलन चिरडलं गेलंय, मग ते शेतकऱ्यांचं आंदोलन असो, घोघाटचं आंदोलन असो, म्हणजे ज्याच्यात रेसलर्स बसले होते, सोनम वांगचुकांचं यांच्या भागचं आंदोलन असो. आणि म्हणून मला मुद्दाम म्हणावं असं वाटतंय की त्याच सोनम वांगचुकांना, ज्यांना तुम्ही काही काळापूर्वी नॅशनल सिक्युरिटीज ऍक्ट खाली 170 दिवस तुम्ही जेलमध्ये टाकलं आणि त्यांना चायनाचे काय, कधी पाकिस्तानचे काय, तेच तुमचे घिसेपिटे डायलॉग आहेत ना, ते डायलॉग सुद्धा आता बदला, कारण हेच ते डायलॉग आता तुम्हाला नडणार आहेत. आता त्याच वांगचुकांना तुमच्याच JP नड्डांना आणि तुमच्याच जितेंद्र सिंगना तिथे जाऊन पाणी पाजावे लागलं. मग का, जर ते चायनाचे होते, पाकिस्तानचे होते, तर त्यांची चौकशी का नाही झाली? त्याच्यानंतर त्यांच्यावर पुढे कारवाई का नाही झाली? मग अशा चायनाच्या माणसाला तुम्ही जाऊन पाणी पाजलं. आता ना हे खरंच चुकीचे डायलॉग्स आहेत ना, खरंच बास करा. आणि खरंच देश घडवायचा असेल ना, तर या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन तुम्हाला ज्याच्याकडनं चांगलं शिकता येत असेल ते शिका. सोनम वांगचुकांनी जी शाळा काढली आहे, ज्याच्यात नापास झालेली मुलं असतात, त्यांना कसं मार्गावर आणता येईल ते तुम्ही शिका. त्यांनी जी गलवान व्हॅलीमध्ये जी तिथल्या सैनिकांसाठी जी घरं बनवली आहेत, स्तूपा बनवल्या आहेत, ग्लेशियर्स बनवलेत आर्टिफिशियल, त्यांचं कौतुक करा. प्रत्येकाला चायना आणि पाकिस्तान नका म्हणू. आणि याच्या पुढे कोणी आंदोलन केलं ना, प्लीज जाऊन, आपण लोकशाहीत राहतो, 3 ते 4 दिवसात तरी जाण्याचं हृदय दाखवा, थोडंसं मन मोठं करा आणि अशा आंदोलनाला चिरडण्याची चूक पुन्हा कधीही करू नका. आता सोमवारी अनेक गोष्टी होणार आहे असं अपेक्षित आहे, पण तुमचं डिलिमिटेशन बिल आत्ताच्या घटकेला तरी या पार्लिमेंट सेशनमध्ये येईल असं मला वाटत नाही. आणि आलं तर त्याचं काय होईल ते आता मी न बोललेलं बरं. कारण मला नेहमी वाटतं नवनाथ बन चिडले की धाड 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 ते सुरू करतात,
ते कोणाचाच त्यांच्या पक्षाप्रमाणे कोणाचं ऐकत नाहीत, चांगल्या सोज्वळपणे वागत नाहीत, तसं थोडासा सोज्वळपणा लोकांनी ठेवावा. बरं, नवनाथ बन आपल्याकडेच येतो. नवनाथजी, मला सांगा की एका बाजूला ज्यावेळेला आंदोलनाला सुरुवात झाली त्याच वेळेला या विद्यार्थ्यांना अटेंड केलं गेलं असतं, त्यांच्या आंदोलनाची, त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली असती, तर आज देशात जे इतक्या दिवसांमध्ये घडलं ते थांबवता येणं शक्य होतं का हो? सरकारची अशी नेमकी कुठली भूमिका होती ज्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी लागणारा एवढा काळ गेला? धर्मेंद्र प्रधान तर आपण राजीनामा देणारच नाही, कारण त्याची जर जबाबदारी घेतली तर मात्र काय होईल या संदर्भातलं त्यांचं वक्तव्य देखील पूर्ण देशानं पाहिलेलं होतं. नवनाथ बन. विशालजी, मुळामध्ये काय झालंय की भारतीय जनता पार्टीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं आणि वाटेल ते बोलायचं ही आता विरोधकांची सवय झाली. परंतु काळजी करू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, आमचे सर्व नेते असतील, सातत्यानं लोकांमध्ये असतात, लोकांमध्ये निवडून येतात. अशी आंदोलनं हाताळायची आम्हाला सवय आहे. हे आंदोलन देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं आम्ही स्वागतच करत होतो, आम्ही कुठेही विरोध करत नव्हतो. परंतु विद्यार्थ्यांच्या नावाखाली राजकीय पोळी शेकून घ्यायची, राजकीय फायदा करून घ्यायचा, हे देशाने बघितलेलं आहे. कशा पद्धतीनं राहुल गांधी त्याच्यामध्ये उडी मारली. मग महाराष्ट्रामध्ये ज्यांना कायमचं घरी बसवलंय त्या उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी उडी मारवली. ज्यांना अनेक पक्षामध्ये जाऊन आपले करिअर सेट करता आले नाही, आम आदमी पार्टी असतील, वेगवेगळे पार्टी असतील, अशा पार्टीमध्ये जाऊन आपले करिअर सेट करता आले नाही, अशांनी देखील कॉक्रोच जनता पार्टीमध्ये आपली उडी मारली. हरकत नाही, प्रत्येकाला तो स्वातंत्र्य असतं की आपल्याला कुठल्या पार्टीमध्ये जायचं, कुठे उडी मारायची, कुठे राजकीय बस्तान बसेल का, आपली राजकीय पोळी भाजेल का, हे करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं, त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. मुळामध्ये हे विद्यार्थ्यांचं आंदोलन अतिशय व्यवस्थितपणे सरकारने हाताळलेलं आहे. धर्मेंद्रजी प्रधान यांनी राजीनामा दिलाय, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये राजकीय अराजकता निर्माण करण्याचं काम काही लोकांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे. आपण बघा की मुद्दामून पोलिसांना कशा पद्धतीनं गाड्या फोडल्या, काय काय केलं, हे विद्यार्थ्यांनी केलं असं मी म्हणत नाही, हे विद्यार्थ्यांनी केलं असं म्हणत नाही, हे विद्यार्थ्यांनी केलं असं म्हणत नाही. परंतु याच्यामध्ये काही अराजकता निर्माण करणारी लोक घुसखोरी करत होते आणि त्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यांनी हे अशा पद्धतीने एक आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकार, केंद्र सरकारने अतिशय संयतपणे स्वतः जे.पी. नड्डाजी असतील किंवा बाकी इतर सर्व मंत्री असतील, गजेंद्र सिंह, या सर्वांनी अतिशय संयतपणे हे हँडल केलंय. आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका असते राष्ट्र प्रथम, नंतर पार्टी आणि शेवटी व्यक्ती. त्याच धर्मेंद्र प्रधान यांनी त्याच भूमिकेतनं आता राजीनामा दिलाय. आणि काँग्रेसला एक माझं म्हणणं असं आहे की भाई मी आपल्याकडे येतो. पंजाबचा मुद्दा फक्त 30 सेकंदात पूर्ण होतोय. शेवटचे 30 सेकंद घेतो भाई. शेवटचे पंजाबमध्ये आता पेपर फुटलाय. पंजाबमध्ये काँग्रेस जाऊन आंदोलन करणार आहे का? तुम्ही पूर्ण करा. पंजाबमध्ये जेनजी जाऊन आंदोलन करणार आहेत का? एवढंच मला त्यांना उत्तर द्यायचंय. पंजाबमध्ये बरं, आपण पाहूयात ना सीजेपी या पुढच्या काळामध्ये काय करतं. भाई जगताप, मला सांगा, ज्या प्रकारची हिंसक आंदोलनं झाली, तोडफोड झाली, विद्यार्थ्यांना मारहाण झाली, पोलिसांवर हल्ले झाले, हे करणारं कोण होतं भाई? आता त्याकडे येण्यापूर्वी काय होतंय, आपण जेव्हा एखादा प्रश्न विचारता, ज्या वेळेला राहुल गांधी 99 वेळा 90 वेळा हे सगळं जे काय बोललं जातं त्याचं उत्तर जर माझ्याकडनं गेलं नाही तर मग मला इथे बसण्याचा काही फार मोठी हौस नाही की तुमच्या कॅमेऱ्यासमोर बसून काहीतरी दुसऱ्या गोष्टी हे करणं. त्यामुळे मला थोडा वेळ द्या. नक्की. त्याचं कारण मुळात असं, एकतर त्यांच्या एकाही प्रश्नात त्यांनी जे काय ते हे इमर्जन्सी वगैरे हे घिसे पिटे सगळे आहे ना, कारण त्यांच्याकडे मुद्देच नाहीये. तुम्ही जर बघितलं असेल 2014ला ह्यांचं सरकार आल्यापासून त्याच्यापूर्वी सुद्धा आणि सरकार आल्यावर 13 वर्ष हेच बोलतात आहेत हे. त्यामुळे मला त्यामध्ये फारसा स्वारस्य यासाठी नाही, ज्यांना स्वतःच्या चुकाच कळत नाहीत आणि जे भ्रमाचा भोपळा त्यांचा फुटलाय तरी ते मान्य करत नाहीयेत. त्यामुळे भविष्यामध्ये जसं अंजलीताई म्हणाल्या, ही गोष्ट खरी होणार आहे या देशामध्ये. यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. राहुल गांधींकडे जेनजी गेले, ते लोक गेले, सकाळी भेटले त्यांना, त्यांच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेतली, त्यांच्याजवळ चर्चा केली आणि त्यांनी पत्रकारांना सांगितलं काय आहे ते. माझं म्हणणं साधंसं राहील की त्यांच्या 2 मागण्या ज्या अतिशय महत्वाच्या आहेत, या सगळ्या प्रकारामध्ये या देशाचे पंतप्रधान,
या भारतीय जनता पार्टी जे सरकार आहे त्याचे प्रमुख जे रात्री 12 वाजता रील तयार करतात आहेत त्यांनी माफी मागावी. या सगळ्या जेनजीची ही प्रामुख्याने मागणी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की या तरुणांवर जे अन्याय अत्याचार झालेले आहेत, तरुणींवर जे अन्याय अत्याचार झालेले आहेत, 156 मुलं ऍडमिट होती पूर्ण दिल्लीच्या विविध हॉस्पिटलमध्ये, कुणाचे हात तुटलेत, पाय तुटलेत, त्या सगळ्यांवर ज्या केसेस आहेत त्या पूर्णतः मागे घेतल्या पाहिजेत, ही दुसरी मागणी आहे. आणि सगळ्यात महत्वाची, ह्या आंदोलनाचा आत्मा काय राहिला? ह्या आंदोलनाचा आत्मा आपल्या देशाची शैक्षणिक आजची परिस्थिती, या आपल्या देशातली शैक्षणिक पद्धती जी आहे, ज्याचं सॅफ्रनायझेशन पूर्णतः गेल्या 12-13 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. आणि तो या दृष्टीने केला गेला होता की आम्हाला कोण काय विचारणार आहे, आम्ही कुठल्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. आणि याचं उत्तर स्वतः अभिजितने दिलं की इनके सरकार में राजीनामा नहीं होता ऐसा ये समजते थे, हमने ले लिया. हे मी नाही म्हणत आहे, हे जनजी म्हणते आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या, त्यांचा मुळात जो या सगळ्या आंदोलनाचा जो आत्मा आहे तो ह्या देशाची शैक्षणिक परिस्थिती, शिक्षण पद्धती, ज्याच्यामध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये जो हे करण्यात आलेलं, त्याचं भगवीकरण करण्यात आलं, त्याच्या विरोधातला लक्षात ठेवा. आणखीन एक गोष्ट ह्याच्यामध्ये ऍड करू इच्छितो. आपल्या देशाच्या शेतकऱ्यांनी यांना नाक घासायला लावलंय, यांनी फार मोठ्या गोष्टी करूच नाहीत. आता आपल्या देशातल्या तरुणांनी यांना उघडं पाडलंय. त्यामुळे या आंदोलनाशी यांचा काही संबंध नाही. उलट जे काय तिकडे यांनी पोलिसांनी हे केले, लाठीचार्ज केला, याच्यामध्ये सिव्हिल ह्याच्यामध्ये ज्यांच्या हातात लाठाकाठ्या होत्या ते कोण होते? ते बजरंग दलचे कार्यकर्ते होते, ते यांचे कार्यकर्ते होते. याच, मला ह्यांचं नाव घ्यावं की नाही मला माहित नाही, पण ह्यांनी बोललेलं त्यांना आठवण करून देतो मी, हे सन्माननीय बन यांना. ते काय बोलले होते ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्या दिवशी? हो, त्या मुलांना काय सांगताय, तिकडे 70-80 पोलीस जखमी झाले ते, आणि त्या पोलिसांवर हल्ला केला म्हणून पोलिसांनी मारलं. असे समर्थन करणारी ही मंडळी आज कुठल्या नाकाने, कुठच्या तोंडाने हे आता याच्या समोर बोलत आहेत, तरी आम्ही ते समजून घेऊ. एक गोष्ट आपल्याला सांगतो, एक गोष्ट आणखीन सांगू इच्छितो की त्या याच्यामध्ये मला असं वाटतं की ही जी पद्धत आहे ना, ही पद्धत बरोबर नाही. ही पद्धत बरोबर नाही. ते आठवण करून देतात की आपल्या कार्यकाळामध्ये काय झालं. बरोबर नाही विशाल. नवनाथजी, मुद्दे पूर्ण होऊ देत नाही, मुद्दे पूर्ण होऊ देत नाही नवनाथजी. करून देण्याची गरजच नाही. कसं आहे की आम्ही जेव्हा ते मुद्दे मांडत असताना आम्ही त्याच्यात कधी पडलोच नाही. त्याचं कारण असं की ही ह्यांची पद्धत आहे की एखादा मुद्दा ह्यांच्या अंगाशी आला की त्याच्यामध्ये मध्ये असली नाक खुपसणं हे नवीन नाही आहे. नाही, एकेकाचा मुद्दा पूर्ण होऊ दे. नवनाथजी, मी आपल्याकडे देखील सांगत असताना जो सांगण्यात त्यावेळेला मावळमध्ये मला विशाल, नवनाथजी, मला आपल्याला विनंती आहे की प्रत्येक मान्यवराला आज पूर्ण वेळ देऊ देत, कारण महाराष्ट्र यावेळेला पाहतोय. खूप चांगले आहोत आणि बाकी सगळे चुकीचे आहेत हे म्हणणं बंद करा. तुमचं सरकार नक्की. नवनाथजी, ऐकलं ना आपलं? नवनाथजी, मी येतो आपल्याकडे. बाई, पूर्ण करा मुद्दा. मला अखिलजींकडे जायचंय आणि संजय सरांकडे जायचं. मला विशालजी, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, जेव्हा नवनाथ बोलत होते अनेक मुद्दे होते, मी पटकन त्याच्यामध्ये तोंड टाकू शकलो असतो. आम्ही नाही टाकलं, आम्ही असलं करतच नाही. आम्हाला माहिती आहे, आम्ही गेली 20-25 वर्ष आम्ही तुमच्या सगळ्या चॅनलवर असेल किंवा पक्षाची बाजू मांडताना आम्ही असला आतताईपणा केलेला नाही. नक्की बाई, मुद्दा माझं फक्त म्हणणं एवढं आहे की त्यांनी एक बोलताना आणखीन एक नवीन मुद्दा त्याने सांगितला. काय माहितीये का? नवीन पद्धतीने आंदोलनाची दिशा, नवीन पद्धतीने ह्या जेनजीने आंदोलन केलं. हे बन म्हणाले असावेत किंवा चित्रे म्हणाले असावेत. फक्त त्यांना एवढंच गोष्ट सांगू इच्छितो, असं आहे, ही नवीन पद्धत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेल्या अधिकारच्या चौकटीत राहून अहिंसेच्या माध्यमातून, ज्या महात्मा गांधीने तेव्हा आपलं संविधान नसताना सुद्धा अहिंसेच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळू शकतं हे स्वप्न जे दाखवलं होतं,
ते स्वप्न उराशी घेऊन या जेनजीने दाखवून दिलं बाबासाहेबांच्या आमच्या संविधानाच्या चौकटीत राहून शांततेने आम्ही अहिंसेच्या मार्गाने आमचं आंदोलन उभं करू शकतो आणि सरकारला झुकवू शकतो ही त्यांनी ह्या जेनजीने दाखवून दिलंय. हे आपल्याला सगळ्यांना कुणालाच नाकारता येणार नाही. बरं, अखिल चित्रे आपल्याकडे येतो. मगासपासून तुमच्या चेहऱ्यावरती हसू आहे. दुसरा प्रश्न त्याला जोडून मी विचारतो की एका मंत्र्याच्या राजीनाम्यानं सरकारची जबाबदारी संपते का? काय सरकारची जबाबदारी संपत नाही, त्यांची अकाउंटेबिलिटी कायम राहते. त्या दिवशी ज्या प्रकारे महिलांवरती मुलींवरती जो काय लाठीचार्ज झाला, 9 फुटाचे बॅरिगेड्स लावून काय जलियनवाला बाग करायचा प्रयत्न जे काय या सरकारचा होता त्याचे आदेश कोणी दिले होते, त्याच्यात आतमध्ये घुसून कोणाच्या हातात ते दांडुके होते आणि कशा प्रकारे महिलांना मारहाण केली जात होती, कशा प्रकारे त्यांचं एक्सप्लॉयटेशन केलं जात होतं, त्याची अकाउंटेबिलिटी आणि जबाबदारी घेणं अजून या सरकारचं बाकी आहे. बरं, ते स्कॉटलँड सुटू शकत नाही. आणि राहिला प्रश्न मला जरा खूप राहिलं होतं, थोडं 1 मिनिटं बोलायला. बोला ना. काय झालंय, नवनाथ बनजी माझे मित्र आहेत, त्यांचा अभ्यास कमी पडला असं मला वाटत नाही, परंतु ते सविस्तररित्या त्यांना काय विसर पडलेला आहे की म्हणे युपीएच्या वेळी राजीनामा झाला नाही आणि त्याचा जो काय पाडा ऑलरेडी अंजली मॅमनी वाचून दाखवला, ते बरं झालं वेळ वाचलं की काय किती लोकांनी राजीनामा युपीएच्या वेळी दिलेलं, किती आंदोलनं झाली, किती आंदोलनं चिरडली गेली आता तुमच्या काळात. आणि या भारतीय जनता पक्षाच्या काळात तुम्ही एकालाही सोडलं नाही. मूकबधिरांना लाठीचार्ज करून झालं, वारकऱ्यांवर लाठीचार्ज करून झालं, तुम्ही खेळाडूवरती लाठीचार्ज करून झालं, शेतकऱ्यांवरती तुम्ही लाठीचार्ज करून झालं. आणि यावेळी तुम्ही जे काय जंतर मंतरला तुमचा जादू मंतर दाखवायचा प्रयत्न केला ना रात्री लाठीचार्ज करून, इस बार आप गलत जगह भिड गए. चुकीच्या जागेत तुम्ही तुमचा पाय घातला आडवं, म्हणून तुमचा यावेळी राजीनामा गेलेला आहे. आणि तुम्हाला जे वाटत होतं ना अभिमानाने सांगायचा की 12 वर्षात आमच्याकडे असा पायंडाच नाहीये, आम्ही राजीनामाच देत नाही, आम्ही कोणाला अकाउंटेबलच धरत नाही, ती अकाउंटेबिलिटी तुम्हाला यावेळी निश्चित करावी लागेल. आणि तुमच्याकडे आता काय उत्तर नसल्यामुळे तुम्ही काही अनावश्यक मध्ये इतरांच्या मध्ये बोलून विषय भटकवण्याचा प्रयत्न करत आहात, कारण तुम्ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही ना. तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती बोलूच शकत नाही. तुम्ही बोलला अँटी नॅशनल घुसले, तुम्ही बोलला की त्याच्यात काय दुसरी लोक प्रवृत्तीचे लोक घुसले, तुम्हाला सापडलेत का? गृहमंत्री तुमचे आहेत ना, लाठीचार्जचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले ना, मग त्या गृहमंत्र्यांना सापडले नाही, मग हा फेलियर कोणाचा आहे? जर विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये जर अँटी सोशल एलिमेंट घुसले तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत तुम्ही आहे. अखिलजी, हा फेलियर कोणाचा आहे? तुमच्या प्रश्नांची उत्तरे याला नवनाथ बन देतील. नवनाथजी, मला सांगा, सरकारनं या संपूर्ण प्रकरणात अधिक पारदर्शक भूमिका तेव्हाही घ्यायला हवी होती का, आत्ताही ते घेणार आहेत का? कारण विरोधक ज्या वेळेला हे अनेक प्रश्न उपस्थित करतायत याचं उत्तर सरकारनं देणं बांधील आहे. कारण सरकारनं या प्रकरणात अधिक पारदर्शकता ठेवली असती तर मात्र अशा प्रकारच्या आरोपांना सामोरं जावं लागलं नसतं. नवनाथ बन. विशालजी, सरकारने या पूर्ण प्रकरणामध्ये अतिशय पारदर्शकता ठेवली आणि त्याच्यामुळेच धर्मेंद्रजी प्रधान यांनी राजीनामा दिला. आता अखिल चित्रे माझे मित्र आहेत, ते असं म्हणतात की पेपर फुटला, अमुक झालं तमुक झालं. जेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा म्हाडाचा पेपर फुटला होता, टीईटीचा पेपर फुटला होता. उद्धवजी ठाकरे यांनी कोणाचा राजीनामा घेतला? नवाब मलिक जेलमध्ये गेले होते तरी देखील त्यांचा राजीनामा न घेणारे उद्धवजी ठाकरे होते. त्यामुळे यांनी न बोललेलं बोललं. आणि राहिला मुद्दा की अहिंसेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतो. या देशामध्ये शिखाच्या दंगली करणं ही अहिंसा होती, या देशामध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार करणं ही अहिंसा होती, या राज्यामध्ये गोवारीमध्ये आदिवासी बांधवावर गोळीबार करणं ही अहिंसा होती. त्यामुळे अहिंसाची पाड काँग्रेसनी आणि इतर विरोधकांनी भारतीय जनता पार्टीला शिकू नये. या देशामध्ये ज्यांनी आणीबाणी लादली, या देशामध्ये अनेक वेळेला पेपर फुटून देखील, मी पेपर फुटीच्या मुद्द्यावर म्हटलं होतं की पेपर फुटीच्या मुद्द्यावर कुठल्या मंत्र्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला? एक उदाहरण, एका मुद्दा सांगा की कुठल्या मुद्द्यावर काँग्रेसच्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला? काँग्रेसने कपडे बदलले, काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर कपडे बदलले म्हणून राजीनामे द्यावे लागले यांना. सातत्यानं दहशतवादी बॉम्बस्फोट होत होते म्हणून यांच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागला. हा काँग्रेसचा इतिहास आहे. शिखाची दंगली करून हत्या करणारे अहिंसेच्या गप्पा महात्मा गांधींचं नाव घेऊ नये, त्यांना महात्मा गांधींचं नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही. महात्मा गांधींनी सांगितलं होतं की काँग्रेस विसर्जित करा. आता ती काँग्रेस विसर्जित करण्याची वेळ आली आणि राहुल गांधींच्या नेतृत्वातच काँग्रेस विसर्जित केली जाणार आहे. त्यामुळे अहिंसेच्या गप्पा किमान काँग्रेसने या क्षणाला मागू नये, कारण त्यांचा भूतकाळ हा काळवंडलेला आहे, रक्ताने माखलेला आहे, देशाला माहिती आहे. आता राहिला मुद्दा या परीक्षेचा, तर ही नीटची परीक्षा अतिशय सुरळीत झाली.
नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाले, आता त्यांचे ऍडमिशन देखील होतात, तरी देखील विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदी सरकारला कसं बदनाम करता येईल? कारण काय की मोदी काँग्रेसच्या काळामध्ये भारत 11व्या स्थानी अर्थव्यवस्था होता, आता आपण 4थ्या स्थानावर आलोय. काँग्रेसच्या काळामध्ये या देशाची अवस्था काय होती आपण बघितलं, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था अतिशय भक्कमपणे पुढे चालू आहे. त्यामुळं 11व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर भारताची अर्थव्यवस्था आपल्याकडे. त्यामुळं काही लोकांना हे बघवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व अनेकांना भगवत नाही आणि त्यातून अशा पद्धतीच्या आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. पण काळजी करू नका, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेनझी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत बघायला मिळेल. बरं, पुढच्या काळातल्या निवडणुकांबद्दल आपण बोलू नवनाथ बनजी. लोकांना प्रश्नांची उत्तरं देतो. बरं भाई, अगदी थोडक्यात उत्तर द्या. अंजलीताईंकडे मला खूप महत्वाचा प्रश्न घेऊन जायचंय, कारण अंजलीताई काय होतंय, शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न, नीट पेपर फुटी याविषयी मला पुढचा प्रश्न तुम्हाला करायचा. भाई, अगदी थोडक्यात जे आरोप आपल्यावरती झाले आणि अगदी थोडक्यात अखिलजी, अगदी थोडक्यात भाई. नाही, माझं म्हणणं असं आहे की यांच्या ह्या आरोपांना उत्तर मी देणारच नाही. त्याचं कारणच मुळात असं आहे की आजच्या महत्वाच्या चर्चेला त्याची ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला त्या बाकीच्या वेगळवळण करायचंच नाही, कारण मला कळतंय, मी 25 वर्ष मी हे आपल्या समोर मी अनेक वेळेला आलेलो आहे. मला फक्त महत्वाचं सांगायचं आहे, बरं या निमित्ताने तरी यांना गांधीजींचा जय जयकार करताना बरं वाटतंय, बंदच्या तोंडातनं गांधीजींबद्दल बोलताना बरं वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं असं राहणार गांधीजींबद्दल सगळ्यांनाच आदर आहे, त्यामुळे गांधीजींचं ब्रँडिंग आपल्याकडेच आहे असं काय म्हणण्याचं तुम्हाला किती नाही. आम्ही असं आहे की आता हे कठीणच काम आहे यार या माणसाचं. म्हणजे मी अनेक प्रवक्ते यांचे बघितले, प्रमुख सुद्धा बघितले, इतका आतताईपणा कोणीच केलेला मला तरी आठवत नाही. पण एनिवेज तुम्हाला तो लखलाभ हो. पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो, गांधीजींच्या बाबतीमध्ये तुमचं RSS, तुमचं भाजप काय काय म्हणत होतं, काय म्हणते आज सुद्धा, त्याचा आज विषय नसल्यामुळे मी तो विषय राजकीय आरोप प्रत्यारोप. मला महत्वाचं याच्यामध्ये सांगायचं आहे की आज ते होत राहतील आणि राजकीय जे पक्ष आहेत ते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतील. मी त्याचे आज उत्तर देणार नाही. कधीतरी तो जर विषय असेल तेव्हा आपण त्यावेळेला मी नक्की. परंतु मला आजच्या ह्या आंदोलनाच्या दृष्टीने मला ह्या आंदोलनाच्या दृष्टीने आमची इकॉनॉमी ती चारवर कुठल्या ह्याच्यात वावरतात आहे. बरं, त्या आकडेवारीवरती वेगळी चर्चा करूयात. भाई, मी थोडंसं थांबवतो कारण प्रत्येक मान्यवराचा वेळ महत्वाचा आहे. मी जात नाही. अखिलजी, मी आपल्याकडे पण येईल. अंजलीताई, शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्न, नीट पेपर फुटी ही केवळ एका परीक्षेची समस्या आहे का आपल्या देशात, की संपूर्ण परीक्षा व्यवस्थेतील मोठा दोष? या निमित्तानं तरी तो चर्चेला जाणं गरजेचं आहे. अंजलीताई, अगदी आत्ताच्याच घटकेला हा फक्त विषय नीटचा नव्हता. याच्यात TET होतं, त्याच्यात CBSE होतं, त्याच्यात JEE होतं आणि नीट होतं. तुम्हाला मुद्दाम सांगते की हे जे परत परत विचारलं जात होतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का, तर कारण CBSEच्या परीक्षेत सुद्धा एक कोएम्प्ट एड्युटेक नावाची जी कंपनी होती, ज्याचं खरं नाव ग्लोब अरिना असं होतं, त्यांनी तेलंगणामध्ये 4 लाख मुलांच्या एक्झामिनेशन म्हणजे ऑनलाईन ज्याला आपण चेकिंग म्हणतो, त्याच्यात मोठा घोटाळा केला होता. त्याच्यात सुद्धा असंख्य मुलांचे जीव गेले होते. असं असून त्याला ब्लॅकलिस्ट केली होती. त्या कंपनीला टेंडरमध्ये चेंजेस करून, मी मुद्दाम म्हणते टेंडरमध्ये कॉरिजेंडम आणून त्यांना CBSE मध्ये पात्र केलं गेलं. आता हे करण्याचे फक्त अधिकारी नाही करू शकत जोपर्यंत मंत्र्यांचा त्याच्यावर बरदास्त नसतो तोपर्यंत. म्हणून आपण म्हणत होतो की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का हवा होता, कारण एकच नाही अशा असंख्य उदाहरणांमुळे आणि गेले 6 वर्ष जो माणूस तिथे पदावर आहे, 64 माझ्याकडे डॉक्युमेंटेड 64 पेपर लीक्स होते, फक्त नीटचे नाहीत. मग त्या पदावर राहून त्यांनी काय केलं, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की आज आता जे आता प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय 47 जणांना बडतर्फ केलं, अमुक बदल केले,
हे इतके वर्ष प्रधानांनी करायला नको होते आणि हे केले नाहीत म्हणूनच त्यांच्यावर आक्षेप होता आणि एकाला शिक्षा दिली की सगळे मंत्री सरळ होतील, अकाउंटेबिलिटी आली पाहिजे म्हणून हे होणं गरजेचं होतं. आताच्या घटनेला मला एक मुद्दाम मोठं स्टेटमेंट करायचंय की त्याच्यात ज्या मुलांना मारलं गेलंय, जितकं निर्दयीपणे मारलं गेलंय, हे कुठलाही जो कमिशनर ऑफ पोलीस होते दिल्लीचे त्यांना बदललं गेलं. 17 तारखेला 17 जुलैला 18, 19, 20 साठी जे नवीन आणलं ते कोणी आणलं? आपल्या देशाच्या होम मिनिस्टर अमित शाह यांनी आणलं आणि त्यांना मुद्दाम आणून जे जे खेळ झाले, ज्या निर्दयतेने पोलिसांनी मारलं, खरं तर त्या होम मिनिस्टरला सरळ केलं पाहिजे. आणि ही हिंमत कोणाच्यात नाहीये, कुठल्याही विरोधी पक्षात पण नाहीये. पण हे मला मुद्दा म्हणावं असं वाटतंय, कारण ज्या पद्धतीने त्या मुलींना छळलं गेलं, त्यातले ते 2 पोलीस ऑफिसर, हिंमत होईल पोलीस ऑफिसरची पोरींना हात लावायची, त्यांनी कशा पद्धतीने हात लावले. आणि एवढंच नाही, ते दोघं एकमेकांकडे बघून हसत होते. एकाने तर अक्षरशः काठी घातली, किती घाण वाटत होती, मला तर संताप होत होता. पण विरोधी पक्षांनी हे डोक्यात, म्हणजे माझ्या तर इतकं डोक्यात गेलं की तेव्हाच्या तेव्हा खरं तर होम मिनिस्टरचा राजीनामा मागायला पाहिजे होता. पण त्याच्यात आपले सीजे म्हणतात त्यांना वेळ नाही. कशाचा वेळ नाही? मग तुम्ही पदावर बसता कशाला? तुम्हाला वेळ नाही तर घरी बसा आणि हवा तेवढा वेळ काढा तुम्ही. नमनाथजी, अगदी थोडक्यामध्ये उत्तर द्या. दुर्दैव आहे आपल्या देशाचं. होम मिनिस्टर असतील किंवा शिक्षण मंत्री असतील, अमित भाई शहा त्या देशाचे सक्षम गृहमंत्री आहेत. अंजलीताईंनी त्यांना शिकवावं एवढं काही हे आलेलं नाही. अंजलीताईंनी सांगू नये अंजलीताईंचा पॉलिटिकल अजेंडा काय आहे. अंजलीताई ऐका आता तुमच्यामध्ये बोललो नव्हतो. अंजलीताई, तुमच्या वेळेला मी बोललो नव्हतो. तुमच्याकडनं शिकून घ्यायची गरज नाही. अंजलीताई, तुमच्याकडनं आम्हाला शांतपणा शिकून घ्यायची गरज नाहीये. तुमचं काय आहे, तुम्ही काय करता, तुम्ही कुठल्या पक्षामध्ये गेला, आम आदमी पार्टीमध्ये गेल्यानंतर काय. नवनाथजी, पर्सनल चर्चा नको. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यावर आपण बोलूयात. नवनाथजी, अंजलीताईच्या ट्रेनिंगची गरज नाही. अंजलीताईंनी अमित भाईंना शिकवण्याची त्याची काही गरज नाहीये. तुम्ही अंजलीताई, नाही जनता बघेल. तुम्ही सांगू नका. तुम्हाला एकदा जनतेने निवडून दिलं नाही, लोकांनी डिपॉझिट. नवनाथजी, पर्सनल चर्चा नको. आपण थेट विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा मुद्दा. भाषा तुम्ही करू नका. तुमचे डिपॉझिट जप्त झाले. अंजलीताई, अनेक निवडणुका तुम्ही लढून बघितल्या. अंजलीताई, नवनाथजी, अंजलीताई, दोघांनाही विनंती की पर्सनल आता चर्चा नको. केवळ विद्यार्थ्यांचा प्रश्न, नीट परीक्षा नाहीये. ते अमित भाईनी असतील, नीटची परीक्षा असेल किंवा केंद्र सरकारने अतिशय व्यवस्थितपणे हाताळलंय. आणि आता धर्मेंद्र प्रधानजी यांनी राजीनामा दिलाय. लोकांनी आंदोलन मागे घेतलंय. आणि मला वाटतं अंजलीताईंनी जरा पंजाबमध्ये जाऊन एक आंदोलन केलं पाहिजे की पंजाबमध्ये पेपर लीक झाला, त्याबद्दल अंजलीताई जाऊन आंदोलन करणार आहेत का? पंजाबच्या आम आदमी पार्टीच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा देणार आहेत का? की फक्त भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये बोलायचं, एवढंच सुपारी घेऊन काम करायचं, एवढं फक्त अंजलीताईंनी बघितलं पाहिजे. आम्ही आंदोलन करूच. अंजलीताई, आम्ही आंदोलन बरं, त्या आंदोलनांवरती न चर्चा करता 5ही मान्यवर आपल्याबरोबर आहेत. यावेळेला मी लोकमतचे संपादक आपल्याबरोबर संजय आवटे सर आहेत, तिथून सुरुवात करतो. संजय सर, सगळ्यात मूळ प्रश्न आता हा निर्माण होतो की परीक्षा व्यवस्थेवरती विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी काय करायला हवंय? कारण त्रागा होतो अनेक वेळेला की ज्यावेळेला राजकीय पक्ष असतील, पोलीस असतील, विद्यार्थ्यांची मारहाण असेल, सगळं बघून मन अक्षरशः त्या ठिकाणी जे ना हेलावून जातं. मला सांगा, परीक्षा व्यवस्था यावरती लहान मुलं काय किंवा मोठी मुलं काय, नीटची परीक्षा देणारे काय, या परीक्षा व्यवस्थेवरती या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी कोणती पावलं उचलायला हवी? संजय सर, आपल्यापासून सुरुवात करतो, त्यानंतर अखिलजी आपल्याकडे येतोय. विशाल, साधी गोष्ट अशी आहे. मुळामध्ये नवनाथ बन जे म्हणतात की पंजाबमध्ये आंदोलन केलं पाहिजे, तर पंजाबमध्ये आंदोलन करावं. नवनाथ बन स्वतः करावं ना, भाजपनं करावं. भाजप पंजाबमध्ये विरोधी पक्षामध्ये आहे, तर भाजपनं ते करावं. त्यांनी करावं, त्यांनी करावं हे सांगण्याची काय आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट जी आहे ना, आपल्याला जो विरोध करतो तो देशद्रोही आहे. आपल्याला, अरे ऐका नवनाथ, ऐका तुम्ही काय नवनाथ कुठून हे शिकला तुम्ही असं आरडाओरडा करायचं? नाही संजयजी, तुम्ही ऐका म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आंदोलन आम्ही करूच, पण ज्या पद्धतीने हो, पण माझ्या याचा अर्थ मी नाव घेतो, मी त्या क्षणी बोलणं अपेक्षित नाही नवनाथ. तुम्ही आता प्रवक्ते आहात.
ऐका ना, आता वेळ प्रवक्त्यांच्या कार्यशाळेमध्ये मी नेहमी सांगत असतो मी मीडियामध्ये काम केलं, ऐकायला पण शिका, मग बोलत चला. ऐका ना संजयजी, आपल्या शोची वेळ संपत आली, परंतु तुम्ही नवनाथ सर ऐका ना, आपल्याला सगळ्यांचे मुद्दे कव्हर करायचे. संजय सर ऐका सर, माझा मुद्दा आहे. दुसरं जे आहे ना ते आतापर्यंत गेल्या 70 वर्षात काय झालं बघा, लक्षात घ्या. आणीबाणीबद्दल काय उल्लेख केला जातो, आणीबाणीनंतर मोठी किती आणीबाणीच्या विरोधामध्ये किती मोर्चे निघाले, किती आंदोलनं झाली आणि त्या पक्षाचा पराभव सुद्धा झाला. तेव्हा मला असं वाटतं की ह्या जुन्या गोष्टी सांगण्याची काही आवश्यकता नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की नवनाथ बन आता जे बोलतायत ना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुद्द्याच्या विपरीत बोलतायत. कारण मोदी साहेबांनी स्वतः मान्य केलेलं आहे की हे जे आंदोलन होतं हे विद्यार्थ्यांचं होतं आणि मोदींनी स्वतः डिअर फ्रेंड्स म्हणून इंस्टाग्रामवर या सगळ्या मुलांना उद्देशून अगदी निवेदन केलेलं आहे. एकदा नाही, दोनदा निवेदन केलंय आणि त्यांनी मान्य केलंय की तुमच्या भविष्याचा हा प्रश्न आहे, मी त्याच्याबद्दल मला मान्य आहे. असं जर पंतप्रधान म्हणतायत आणि नवनाथ बन मात्र हे विद्यार्थ्यांचं आंदोलन विद्यार्थ्यांचं नाहीच आहे असं म्हणतायत, असं कसं चालेल? मुळात हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, विद्यार्थ्यांची काही भावना आहे आणि ती भावना पंतप्रधानांपासून सगळ्या लोकांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला जर असेल तर तुम्ही का समजून घेत नाही? मला असं वाटतं की साधी गोष्ट आहे की विद्यार्थ्यांच्या ही पिढी दुखावलेली आहे. त्यांना असं वाटतंय की परीक्षा, शिक्षण पद्धती यांचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून जर ही पिढी आंदोलन करत असेल तर त्यांना त्या पिढीची स्वप्न, त्या पिढीची दुःख, त्या पिढीच्या मागण्या म्हणून समजून घेतलं पाहिजे. आपल्या विरोधामध्ये एखादा मुद्दा मांडला गेला, सरकारच्या विरोधामध्ये एखादा मुद्दा मांडला गेला, पक्षाच्या विरोधामध्ये एखादा मुद्दा मांडला गेला म्हणजे अराजक आहे, म्हणजे देशद्रोही आहे, असं करून कसं काय चालेल? अत्यंत गंभीरपणे या सगळ्या मुद्द्यांचा नीटपणे विचार केला पाहिजे आणि मुद्दा केवळ नीटच्या पेपर लीकचा नाहीये. एकूण मुद्दा शिक्षण पद्धतीचा आहे, एकूण मुद्दा आपल्या परीक्षा व्यवस्थेचा आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये शिक्षण व्यवस्थेचं जे भयंकर खासगीकरण झालेलं आहे, सरकारी विद्यापीठांची अवस्था आता काय आहे, प्राथमिक शिक्षणाची अवस्था आता काय आहे, या सगळ्याचा फार नीटपणे विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या आंदोलनाच्या निमित्ताने जर नव्या पिढीच्या भावना, धारणा, अपेक्षा जर लक्षात आल्या तर मग आपलं धोरण कुठलं आखावं याचा विचार जरी चर्चा काँग्रेसनं फायदा घेतला, यांना फायदा घेतला, त्यांना फायदा घेतला. अखिलजी, मुद्दा धोरणात्मक चर्चेचा आहे, त्याच्या अनुषंगाने गंभीरपणे चर्चा करण्याची तयारी एकीकडे सरकार दाखवत असताना प्रवक्ते मात्र ते मान्य करत नाहीत, असं नाही चालणार ना. बरोबर आहे. अखिलजी, अगदी थोडक्यामध्ये परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी काय पावलं उचलायला हवी? विशालजी, मी थोडक्यात बोलायला तयार आहे, परंतु तुम्ही जे काय थोडकी वेळ आहे ना त्याच्यात पण जर मला वाटतं व्हॉइस त्यांचं कमी केलं ना, ते मधी बोलतायत, तर फार तुमची मेहरबानी होणार. अन्यथा मला एनर्जी वेस्ट करण्यात काही स्वारस्य नाहीये यांना समजवण्यासाठी. आता काय आहे माहिती का, ही एक स्ट्रॅटेजी आहे भारतीय जनता पक्ष. हे वेळ काढूपणा करायचं, उगीच वाद घालायचे, उगीच दिशा अंतर करायची आणि ना ते सगळं हे वांगचूक यांच्या अवतीभोवती झालेले आंदोलन असल्यामुळे उदाहरण देतो. 3 इडियट्स मध्ये ते सायलेन्सरनी स्क्रिप्ट वाचलं आणि स्क्रिप्ट वाचन केल्यानंतर काय झालं त्या चित्रपटात, हे नवनाथ माझे मित्र आहेत म्हणून त्यांना सल्ला देतो, भारतीय जनता पक्षाकडे जे स्क्रिप्ट येतं ना रोज संध्याकाळी ते वाचन करण्यापेक्षा समजून घेतलं तर जरा जास्ती बरं होईल. काय आहे, नरेंद्र मोदीजी आहेत ना देशाचे पंतप्रधान, हे ना व्हर्टिकल व्हिडिओ बनवावं लागलं, ते पण एकदा नाही तर 2दा. तर हे जे काही जनते आहे ना हे तुमच्या कुठल्याही भूलतापाला बळी पडण्याला तयार नाहीये. तुम्हाला उभं, आडवं, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल त्यांनी केलेलं आहे आणि तुमची आणखी वाईट परिस्थिती नाही झाली पाहिजे अशी जर तुमची इच्छा असेल तर आत्ता तरी सुधारा. तुमच्या सत्तेचा माग जो तुमच्या डोक्यात आहे ना तो बाहेर काढा, अन्यथा तुमचा पापाचा घडा आता ऑलरेडी भरला. नवनाथजी, थोडक्यामध्ये परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा विश्वास तुम्हाला पण करू शकत नाही तर ते आता ते दिवस गेले नवनाथजी, कारण लोकांना कळलेलं आजचे दिन काय आहेत आणि काय आजचे दिन मिळाले. आजचे दिन पण लोकांनी बघितले म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 3 वेळेला निवडून दिले. विशालजी, आता मला बोलू द्या. अखिलजी, मुद्दा पूर्ण करू देत ना नवनाथजींना. नवनाथजी, अगदी थोडक्यामध्ये, कारण मला बाई आणि अंजली ताईंची पण शेवटची कमेंट घ्यायची आहे परीक्षा व्यवस्थेवरच्या विद्यार्थ्यांच्या विश्वासाविषयी. विशालजी, आजचे दिन काय आहेत हे देशाने बघितलंय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 3 वेळेला निवडून दिले आणि 4थ्या वेळेला आता बडबड, हातामध्ये वायफाय बडबड. अखिलजी, विनंती आहे माझी. अखिल चित्रे मध्ये वायफाय बडबड करू नका, मध्ये चाव करून काही होत नाही. उद्धवजी ठाकरे, अखिलजी, विनंती आहे माझी. रोज 100 कोटी इतरांकडे जायचंय मला. तुम्ही पेपर फुटीनंतर कारवाई न करणारे तुम्ही, त्यानंतर नवाब मलिकांचा राजीनामा न घेणारे तुम्ही, आता तुम्ही बडबड करून काही होत नाही. आजचे दिन काय ते बघितले, नवाब मलिकांचा राजीनामा न घेणारे तुम्ही आहेत.
त्यामुळे तुम्ही सांगू नका भारतीय जनता पार्टीला ज्यांनी 100 कोटी रुपये अखिल चित्रे ज्यांनी 100 कोटी रुपये रोज वसुलीचं टार्गेट दिलं होतं त्यांनी भारतीय जनता पार्टीला शिकू नये. ज्या 100 कोटीच्या टार्गेटमध्ये महाराष्ट्राने तुम्हाला घरी बसवलंय. तुम्हाला तुमचे नगरसेवक आणि आमदार सांभाळता येत नाही आणि पेपर लीकच्या गप्पा तुम्ही करू नका. नवनाथजी, या मुद्द्यावरती आणि अखिलजी तुमच्याशी वेगळी चर्चा करूयात. भाई, मला 2 वाक्यांमध्ये सांगा कृपया, परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा विश्वास निर्माण करण्यासाठी काय पावलं उचलायला हवी, सजेशन हवंय आपल्याला अगदी थोडक्यात. नाही, अगदी आपण कारण तो प्रश्न महत्वाचा राहणार. ही आंदोलनं झाली, आता त्या आंदोलनाची परिणिती आता आपण पाहतो आहोत आणि त्याचा मूळ जो गाभा आहे किंवा आत्मा आहे, मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की आपली शिक्षण व्यवस्था, आणि ही शिक्षण व्यवस्था आपल्याला बदलावीच लागेल, काळानुरूप त्याच्यामध्ये बदल करावा लागेल आणि हे जनजी सुद्धा हेच सांगत आहे. आणि त्याबरोबर या शिक्षण संस्थेमध्ये या ज्या परीक्षा आहेत ज्याच्यासाठी हे तरुण मुलं आपलं आयुष्य त्याच्यासाठी हे करतात, आयुष्यातलं आहे नाही ते विकून सुद्धा त्या परीक्षेला सामोरं जातात आणि त्या परीक्षा कॅन्सल होतात, त्या कुणाच्या तरी सांगण्यावरनं होतात किंवा कुणाला तरी खुश करण्यासाठी होतात. हे आतापर्यंतचं हे आहे, आपल्यासमोर आलेलं हे आहे, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून देशाच्या संसदेमध्ये या बाबतीमध्ये चर्चा व्हावी आणि आज जे काही आपल्या शिक्षण संस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत तर त्याचं जे सॅफरनायझेशन झालेलं आहे ते काळानुरूप या तरुणांना ही शिक्षण व्यवस्था जी आहे ती फुलप्रूफ करून ती त्याच्यामध्ये जो हा भ्रष्टाचार जो बोकाळलेला आहे, जो अनेक आता खूप उदाहरणं होती, त्याचा मी हे करत नाही. फक्त बंद जे म्हणत होते ना त्यांना मी यांचा राजीनामा जो आहे ना त्याच्यातली 2 वाक्य आपल्याला सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. सबसे महत्वपूर्ण बात ये है, ये यांचा त्यांनी राजीनामा दिला, त्याची कॉपी आहे माझ्याकडे. आणि ते असे म्हणाले की इन लोगों ने ते बघा, इन लोगों ने मुझे जबरदस्ती पकड़कर रखा है, मेरी इच्छा के विरुद्ध मुझ पर पद पर बने रहने का दबाव बनाया जा रहा है. मैं अब और परिस्थिति में मैं यहाँ ये इस्तीफा दे रहा हूं. आता त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं सिद्ध होतील म्हणून याची चर्चा होणं गरजेचं आहे देशाच्या संसदेमध्ये. कारण 2021 पासून आजपर्यंत हेच शिक्षण मंत्री राहिले आणि सगळ्यात जास्त जे काय भ्रष्टाचार झाला तो याच काळामध्ये झालेला आहे आणि तो समोर आलेला आहे. कोर्टामध्ये केसेस आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून शिक्षण व्यवस्था ही काळानुरूप योग्य बनवणं आणि आपल्या देशाच्या भवितव्याला ह्या तरुणांना वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या संध्या देणं, त्यांना त्यांचं भाई, मला आपला मुद्दा लक्षात आला, वेळेची माझ्याकडे कमतरता आहे त्यामुळे थोडं थांबवतो आपल्याला. अंजलीताई, मला सांगा, परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठीची महत्वाची पावलं काय? रिफॉर्मेशनच्या आपण वेगळ्या टप्प्यावर आहोत सगळेजण. अगदी अख्खं रिस्ट्रक्चरिंग करण्याची गरज आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे नीटचं मी एकच माझ्या डोक्यात असलेलं उदाहरण सांगते की नीटच्या परीक्षेत समजा मी 25 पेपर बनवले, 25 पेपर ऑनलाईन ठेवले, रॅन्डम जर आपल्या सिस्टमला सांगितलं याच्यापैकी कुठलाही एक पेपर निवडण्यात यावा, प्रत्येक सेंटरला एक्झाम सुरू होण्याच्या 2 तास आधी याची कॉपी पाठवली गेली आणि तिथल्या तिथे प्रिंट काढून ती जर दिली तर हा विषय संपतो. पण डोकं वापरून थोडं काम केलं तर अनेक गोष्टी करू शकतात. आत्ताच्या घटकेला फास्ट प्रिंटर्स आहेत, प्रत्येक सेंटरमध्ये हे करता येतं आणि हे जर केलं अशा अनेक गोष्टी आपल्याला एक्झामसाठी करता येतील, ऑनलाईन मार्किंगसाठी करता येतील. पण त्याच्यासाठी इच्छा असणं गरजेचं आहे. आणि एकच मला जाता जाता एकच वाक्य म्हणायचंय, हे अच्छे दिन ना खरंच नको, याच्यापेक्षा बुरे दिन आम्हाला परत द्या, आमचे जुने बुरे दिन परत द्या, एवढंच मी म्हणेन आणि थांबे. नक्कीच. सर्व मान्यवरांचे धन्यवाद की वेळात वेळ काढून तुम्ही आलात, आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलात आणि धन्यवाद या मूळ मुद्द्यावरती चर्चा केली त्यासाठी. तर खरं तर एका बाजूला सगळे विद्यार्थी जे आहेत ते टेलिव्हिजन समोर असतील, संपूर्ण देशभरामध्ये पाहत असतील. एक मुद्दा महत्वाचा राहतो की परीक्षा व्यवस्थेवरती या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा मूळ विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी आता सकारात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे, एवढीच विनंती करतो. आणि आजच्या या शो मध्ये आपण इथेच थांबूयात. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.